मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना झाली आहे, लाडका भाऊ पण झाला आहे, त्यालाही आपण दर महिन्याला स्टायपंड देतोय। शेतकऱ्यांना देखील 7.5 HP पर्यंत मोटर जे पंप चालवतात त्यांना वीज बिल माफ तेही करून टाकलंय। हे सगळं जे आहे हे शेवटी सरकार तुमचं आहे आणि पांडुरंगाच्या आशीर्वादाने हे सरकार आपला कारभार करते आहे। आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की बळीराजाला सुखी कर, बळीराजावरचे संकट दूर कर, चांगला पाऊस होऊ दे, चांगलं पीक येऊ दे, सुखीचे दिवस येऊ दे आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस येऊ दे, सुख समृद्धी येऊ दे। कारण वारकरी म्हणजे शेतकरीच आहे। शेतकरी, वारकरी, कष्टकरी, कामगार, माझ्या माता भगिनी, युवक, ज्येष्ठ, सगळे लोक, या राज्यातला प्रत्येक घटक जो आहे हा सुखी समृद्धी झाला पाहिजे, हीच आमची पांडुरंगाकडे प्रार्थना असते। आणि पांडुरंगाने देखील हे आता गेल्या 2 वर्षामध्ये आपण पाहिलं तर 2 वर्षामध्ये या राज्यातले अनेक प्रकल्प आपण सुरू केले, विकास आपण करतोय, कल्याणकारी योजना आपण आज जाहीर केल्या, त्याच्याकडे सगळीकडे चांगलं वातावरण आहे। आणि मला सगळ्यात आनंद म्हणजे आपले औसेकर महाराज मगाशी मला दाखवत होते, तिकडेही आपल्या नवीन जे आपण काम केलं आणि हे पण आपण नवीन केलंय, म्हणजे जे जुनं रूप आहे ते आपलं पुन्हा या ठिकाणी या मंदिराचं आपण आणतोय, हे सगळ्यात जास्त समाधान आणि आनंद आहे। कारण जे काही इथं आपण 73 कोटी रुपये दिले ना, 73 कोटी 80 लाख रुपये आपण ह्या मंदिराचं जे काही संवर्धन करण्यासाठी दिले, त्याचाही उपयोग इथं होतोय, चांगलं काम होतंय। आणि म्हणून मी मनापासून आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो। आज खरं म्हणजे सगळ्यांना आज आपली पूजा चालू असताना देखील मुखदर्शन आपण बिलकुल बंद केले नाही, ते चालू ठेवलं। कारण शेवटी 18 तास आपले वारकरी रांगेमध्ये उभे राहतात आणि त्यांना पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं असतं, म्हणजे आपल्या शासकीय पूजेमुळे त्यांचं दर्शन बंद होऊ नये, मुखदर्शन देखील चालू आपलं गेल्या वर्षापासून आपण सुरू ठेवलं। आणि आपलं प्राधान्य पहिलं वारकऱ्यांना आहे, VIP लोकांपेक्षा वारकऱ्यांना पहिलं प्राधान्य देण्याचं काम आपण केलं पाहिजे। आणि म्हणून मी यापूर्वी देखील मगाशी औसेकर महाराज म्हणाले की मी अगोदर आलो, पहिलं बघितलं सगळं आणि सगळ्या सोयी नियोजन। इकडे आमचे 3 मंत्री आपले तानाजी सावंत, गिरीश महाजन, चंद्रकांत दादा इकडे थांबून होते आणि